विधिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र लिफ्टने प्रवास राजकीय चर्चांना उधाण। तर ही योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण। ठाकरेंची लिफ्ट 6व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही। ठाकरे आणि फडणवीसांच्या लिफ्टमधील भेटीवरून शिंदेंची कोपरखळी। विधान भवनामध्ये उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची देखील भेट। अनिल परबांना पाटलांच्या ॲडव्हान्स शुभेच्छा, तर अंबादास दानवेंना दिलं चॉकलेट। अजितदादांना महायुतीतनं बाहेर काढा, ते सत्तेत असतील तर सत्ता नको। पुणे भाजप उपाध्यक्षाची अजित पवारांविरोधात आगपाखड, राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक। अजितदादांनीही घेतली माहिती। अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 5 ते 6 आमदारांनी घेतली जयंत पाटलांची भेट। पश्चिम महाराष्ट्रातले काही आमदार पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात। भाजपमधली खदखद चव्हाट्यावर, मागून येणाऱ्यांना संधी मिळते हे वाईट। एकनाथ खडसेंचं वक्तव्य चित्रित। आमदार माधुरी मिसाळांशी सुरू होती चर्चा। मवियाने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करावं, संजय राऊतांची अप्रत्यक्ष मागणी। तर महाविकास आघाडीचा चेहरा योग्य वेळी ठरवू, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। पीक विम्यावरून शेतकऱ्यांची थट्टा। छत्रपती संभाजीनगरात केवळ 70 ते 75 रुपये भरपाई। माझाच्या बातमीनंतर उद्धव ठाकरेंचंही सरकारला जाब। बातमीनंतर कृषी विभागाचं स्पष्टीकरण। पंकजा मुंडेंना भाजपकडून विधान परिषदेवर पाठवलं जाण्याची शक्यता। रावसाहेब दानवे आणि महादेव जानकर यांचीही नावं चर्चेत। राज्यातल्या मुलींना पदवीपर्यंतचं मोफत शिक्षण मिळणार। उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये घोषणा होणार। बीडचे शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडेंनी बजरंग सोनवणेंना मदत केल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। खांडेंच्या कार्यालयावर हल्ला। आठ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी नगरचे मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळेंचा पोलीस घेत आहेत शोध। नागरिकांकडून फटाके फोडून जल्लोष साजरा। संसदेमध्ये अध्यक्षांच्या शेजारी ठेवलेला सेनगोल हटवून तिथे संविधान ठेवण्याची समाजवादी पक्षाची मागणी। सेनगोल हे राजेशाही प्रतीक असल्याचं कारण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।